जाय ना तू ठेवून ये ना मुळे. ओ तुम्हाला दूध लागत आहे का? अयो गॅस संपला काय? बाई बाई ग आता कस कर माय मला सकाळी सकाळीच आहे ना स्वयंपाक आहे ना चुलीवर करावा लागला. भजी गई. चला आमच्या आज वैष्णवचा बर्थडे आहे. तुला लागत दूध? अगं म्हशी खीर चांगली नाही व्हायची ना. वैष्णवचा बर्थडे म्हणून आहे ना मसूर पुलाव केलेला आहे आणि त्याला आवडती ते म्हणजे खीर आणि मसूर पुलावले आवडते. त्याच्यामुळे त्याच्या बर्थडे मुळे आज असला जेवणाचा बेत आहे आणि केक आणि ओढे ज्याच्या त्याच्या आवडीचं. आता खिरीसाठी काय घेतलेलं आहे? दूध, तूप, थांबना आणि खोबरं किसून आणि सारोळे आणि इलायची आणि याच्यात थोडेसे बदामाचे तुकडे. मला टेन्शन आलं ना सकाळी सकाळ डबा करायला म्हणलं गॅस संपला. आता मिटलं गड्या. कस काय विजला होता ग तो? मी तर विजवला नव्हता. तसं तर आहे ना वैष्णवला बर्थडे करायला नाही आवडत बरं का. पण तरी पण त्याला काल 1000 रुपयाचे कपडे आणले. आता म्हणलं 100-150चा केक आण हे ना बघ. आवडत नाही त्याला. येडा म्हणजे ते तुझ्यासारखं नाही. ते म्हणतं नको पप्पाला लय कष्ट करावं लागतं कशाला पैसे नसायचे असं म्हणतो. येडं नाही तर ते लहानपणी नाचायचंच नाही वाढदिवस मागला. गो बाई किती थकून आलं ना तरी ना आणायलाच लावायचं ते सामान. तशी तू ये आता. स्टीलच्या भांड्यामध्ये पटकन काही खूप गरम होतं बरं का लय लवकर. खोबरं तर जाळायला नाही ठेवलं. सॉरी मम्मी शिरवाय एक आधाराचं दूध ठेवायचं तुम्हाला. थोडंसं ठेवायचं बोगती. या शाळेत तर मटेरियल भेटतं त्याला काही नाही. काय ग मी कसं ओळखलं होतं? आपण नाही करणार भाऊ. आता मला भांडे लय घासायला आहे. आता मग कामावून आल्यावर करून दिल त्यांना काय त्यांना दिसत म्हाताऱ्या माणसावर तीनदा बस ना ग बोळ की गपची. सकाळ करून दिली कामात. खिरीचा मसाला याच्यात सगळं असतं पण तरी पण मी परत टाकते. मी दुधात टाकायचं असतं तुपात तरी मी टाकते. खीर करायची असली ना तर आमच्या इकडे अशी आईची पुडी भेटते बरं का खिरीची. कमेंट मध्ये नक्की सांगा अशी पुडी कोणाच्या गावाला भेटती. सगळं 10-10 रुपयाचं आणलं बरं का. विलायची 10 रुपयाची, सारोळे 10 रुपयाचे आणि ते काजू आहे ना ते फक्त 20 रुपयाचे आणले. आणि खीर मसाला 5 रुपयाचा आहे. माय चालली काही मग कधी पण आहे ना बस जरा कामावर येऊन केक आणायला गेला. पादरे उठ इथून. बोल की अम्मा. मी म्हणलं कशावर बसली. येडी बाई आणखी खरंच हो. काय केलं? का
भात अर्ध्यावर शिजला होता. वाफेवर जर भात शिजवला नाही तसा थोडा अर्धा मिठी मला त्या मग असे रेटवायला पाहिजे ना हाऊस तर आणायला पाहिजे ना. तुला सुद्धा मी सांगणार आहे मग हल्लं म्हणून हगायला गेलं का म्हणजे धिंगाणा घालून का. तुझं सुद्धा नाव सांगायला. चला आता खीर उकळूस तर वैष्णवी मग त्याला औक्षण करण छोटासा केक कापण. बर मावशी तुम्ही भवळा हा तिकडं. शिजला नाही शिजला सर भाजी सर तुम्हाला भात आणि केक दाखवते नंतर बर्थडेचा थोडासा केक कापताना व्हिडिओ शूट करते. काय ग बाई सरक चालू तू. हा देते असा लांब लांब तांदळाचा आहे ना पुलाव केलाय. त्याच्यात मस्त सगळे टाकले पण काय ते दिसायला मस्त वडे पण आणणार आहे ना दादा आणि खीर तर दिसतीच नाही पकडत. हा आमच्या वैष्णवच्या बर्थडेचा छोटा छोटा छान छान केक वर वगैरे बरं बघ ना भाऊ. आता काय मान ढाकत घालू आणि जाय गे तू ओळ आधी मी ओळते. आमच्या वैष्णवाला आहे ना जास्त मोठा आहे ना बर्थडे करायला आवडत नाही बरं का. त्याच्यामुळं आहे ना शतकात मध्ये तेलेला आहे पायी. सखूबाई इकडे बघा ना. सखूबाईला ओवळायची लई घाई असती. ए नाटकं नाही करायची ओळ. मी लावते मी लावते दमना मीठ लावते. हे लाव तांदूळ लाव. जाऊ दे रे तिला लय हाऊस होती. हा ओवळ आता ओवळ लय पोरांना माझ्या मुश्किल. आणि इकडं काय बोलते तिकडं आईस केक आहे काय देऊ पोर कर दर तांदूळ पडी काही नाही होत. नाही नाही इतक्या लांब नाही येत गाण्याचा. बासमती तांदळ लावलेली कपाळाला. इकडे कर सोनं लाव दे ना कपाळाला. हे गप काय हे झापे गप आहे. सोनं म्हणजे मी मोरणी घेतली होती नाकातली. धर देवा पुढे ठेव देवा विजवू नका. असंच ताट ठेव ना बाया. देवाकडे तोंड कर फक्त दिव्याचं. जा ये पटकन. टाकायचं गरम गार करायचं फ्रीज मध्ये करतो ना कोणी कोणी शेवायचा केक. मला तर असा खाऊशी वाटत तसा कधी खाईल. आणि चल कापरे. हॅपी बर्थडे टू यू. तिला घे मागे कापरे काप ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू वैष्णव. मला चला मला उपवास आहे. थांब मी तुला चालते. थांब ना तुला चालू ना आधी थांब ना. तुला चालते मी दे. मला नको चालवा पप्पा पण खात नाही. मला उपवास आहे. नाही रे थांब. अयो काय गार आहे रे. ए फडकान गए झाबरू. ए पप्पा नाही खात. फडकान ग. आणि ये ना पटकन 5 मिनिटात संपवायचं तू. हा अन्नाचा असं नाच नाही करू. मला पण नाही आवडत बरं का. पप्पाच्या पाया पड. ए बस
नाही 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 रडू नको व्हिडिओ चालू रड पप्पाच्या पाय जाय तिकडून पाया पडा गाप 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 नको म्हणतोय नको. आशीर्वाद द्यायला करायला अरे बस रे अरे बस बस घे सगळा केक तूच खाऊन घ्या आता देवाच्या पाया पड आवाज बंद करते का आवाज बंद करते का पड देवा परमेश्वरा माझ्या लेकराला सदैव सुखी ठेव लवकर एखादी शेंबडी नाही तर झिपरी गायात बायकोच्या रूपात येऊ दे अरे काय झालं रे तिचं खाऊन घ्या ना देवी तळून जाईल ना तोंडाचं पुसते फडके देव तुला फडकं दिले आज आहे ना आमचा वैष्णव 16 संपून 17वं वर्ष लागलं बरं का आज ठीक 16 वर्षापूर्वी सकाळी 6:20 वैष्णव झाला होता तेव्हा बाप निसता असा उड्याच हानी सुटला होता गावामध्ये खरंय का नाही हा खरंय ना हा पोरग झालं सगळीकडे पेढे वाढले होते खाय ना अरे मला उपास आहे जेवताना खाऊ मी थोडा ठेव मला नाही आवडत केक तुला माहिती ना हा हे आमची झांबरी बघा झांबरीचा मेकअप बघा झांबरू इकडे बघ वर बघ ना इकडं कर दोघांचे चेहरे सारखे दिसते का नाही मला नक्की सांगा वर कर रे ये दिखो ये बुढ़िया के मुंह में एक दांत नहीं रहा अभी दोघांचे लय भांडणं होते लई आणि वैष्णवला आहे ना फक्त काहीच खर्च नाही लागला बड्डेला लेकरांनी फक्त 1000 रुपयाचे कपडे आणि काय केवढ्याचं केक तेवढंच नाही तर लहानपणी आर 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 निसा नाचायचाच असा केक आणि बड्डे आणि कपडे आहे ना रे आता का नाही आवडत रे पिल्ल्या लहान राहिलो कोण लहानपणी कसा जीव घ्यायचा बरं चला बाय सगळ्यांना बाय कर ग हे सॉरी केक खायला या म्हणा केक खायला या सगळ्यांनी केक खायला या सगळ्यांनी केक खायला ते झाप थोडा डोळ्यावर माग घे ना एवढे नाही टाकलेले तांदूळ बघा झाप कसला वाढीलाय पोराने ऐकतच नाही केस असे ज्योती मावशीला बोलव ज्योती मावशी सगळ्या मावशांनी मामांनी या ठराविक नाव घेतल्यावर राग येते असा कसा चुरचुर करतो सगळ्या मामांनी मावशांनी केक खायला या म्हणा केक खायला येत नसतं कोणी पण मोठेपणा असतो ते झाप घे ना माग आता बघा इकडं आणि आता मन सगळ्या मामांनी मावशांनी केक खायला या आणि मला आशीर्वाद द्या मला आशीर्वाद द्या जानू फुलं खाऊन घेते जानूच रडली आणि सपाटा केक वर लावला Happy birthday, Vaishnav. हॅपी बर्थडे